बेंगलुरु के शांतिनगर विधानसभा क्षेत्र में फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी भाईचारे और सामाजिक समरसता को समर्पित फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी का उत्सव का भव्य आयोजन किया जा रहा है। यह उत्सव 26 दिसंबर 2025 से 11 जनवरी 2026 तक नंदन फुटबॉल ग्राउंड, ऑस्टिन टाउन, बेंगलुरु में आयोजित होगा। इस महोत्सव का उद्देश्य समाज के हर वर्ग को एक मंच पर लाकर फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी, मानुष्यत्व और सेवा भावना को प्रोत्साहित करना है। उत्सव के अंतर्गत विभिन्न सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक और खेल गतिविधियों का आयोजन किया गया है। कार्यक्रम की प्रमुख झलकियां इस प्रकार हैं। ह्यूमैनिटी एग्जीबिशन सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक। आयोजकों के अनुसार ये महोत्सव केवल एक कार्यक्रम नहीं बल्कि समाज को जोड़ने वाली एक मानवता की पहल है, जिसमें सभी धर्मों, वर्गों और आयु समूहों के लोगों की भागीदारी सुनिश्चित की गई है। मानवता के इस उत्सव में बड़ी संख्या में नागरिकों के शामिल होने की उम्मीद है। आज ह्यूमैनिटी का एग्जीबिशन में आप कह रहे हैं बहुत ज़्यादा लेडीज़ दिख रहे हैं। लेडीज़ ही ये सब कर सकते हैं, मर्द लोगों का काम अलग है। देखिए अभी इधर कौन ज़्यादा दिख रहा है, तो एक एक फील्ड में एक एक लोग रहते हैं और हम लोग क्या है उनको स्टेबिलिटी देना, उनको एम्पावरमेंट देना, उस हिसाब से हम लोग ये कर रहे हैं। और बहुत सारे लेडीज़ आगे हैं, जेंट्स का भी स्टॉल है, नहीं करके नहीं। अपॉर्चुनिटी इज़ ओपन टू एवरीबडी हु वांट्स टू वर्क हार्ड। कोई अगर नहीं करना चाहते तो हम क्या कर सकते हैं, हम तो अपॉर्चुनिटी खुला रखा है, कोई भी आ सकता है। 120 शॉप्स आर देयर, नॉट ए स्मॉल थिंग ना। ये सब हम लोग अरेंजमेंट करके सबको भी वी वेलकम एवरीबडी। एंड दिस इज नॉट द पीपल ओनली फ्रॉम शांतिनगर, पीपल फ्रॉम बैंगलोर एंड पीपल फ्रॉम नॉर्थ कर्नाटका, अराउंड कर्नाटका ऑल आर देयर। आई थॉट इवन सम नॉर्थ इंडियन people were supposed to come with handicrafts and other things, but I think they have not reached. It's open to all. We welcome everybody. We want to build an opportunity for them to do business, learn business, help each other. This is the whole concept. वही है, हम सबको मदद करना चाहते हैं। उसके लिए एक प्लेटफॉर्म बनाया, उनको हम मौका दे रहे हैं ताकि वो लोगों को भी एक स्टेबिलिटी मिल सकता है। लास्ट ईयर भी एग्जीबिशन था, सरस के साथ सरकारी डिपार्टमेंट के साथ करे थे। इस बार हम लोग खुद कर रहे हैं ये पूरा चीज़। पूरे हिंदुस्तान में एन ए हैरिस फाउंडेशन ने एक बड़ा सा नाम किया है, बड़ा काम करने जा रहा है, क्या कहना चाहते हैं? मैं तो एक सेवक हूँ, मुझे सेवा करने में बहुत खुशी मिलता है, संतृप्ति मिलता है, तो सेवा करता रहना है। उसके लिए हम फाउंडेशन करके जो भी इंसानियत को आगे बढ़ाने के लिए, इंसानियत को मजबूत करने के लिए जो कुछ भी कर सकता हम करेंगे। ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ। ನಾವು ಇಲ್ಲಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫ್ ಹ್ಯೂಮನಿಟಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ, ಆಸ್ಟಿನ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಎನ್ ಎ ಆರಿಸ್ ಅವರು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ಮಹಿಳಾ ಉದ್ಯಮಿಗಳಿಗೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸ್ಟಾಲ್ಗಳು ಹಾಕಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಹೆಂಗಸರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ, ಎನ್ ಎ ಆರಿಸ್ ಅವರು, ಹ್ಯಾರಿಸ್ ಅವರು, ಶಾಂತಿನಗರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಇದು. ಎಲ್ಲರಿಗೂ ವರ್ಷನೂ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ನಾನು ಸತತವಾಗಿ ನಡೀತಿದೆ, ಬಟ್ ನಾನು ಇದು 2ನೇ ವರ್ಷ ಬರ್ತಿರೋದು. ಒಳ್ಳೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಏನೇ ಕೊರತೆನೂ ಇಲ್ದಿರ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಧನ್ಯವಾದ ಬಯಸ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಇದೆಲ್ಲ ನನ್ನ ಬಂದು ಗೋಕುಲ್ ಉದ್ಯೋಗ, ಆಮೇಲೆ SAG ಗ್ರೂಪ್ ಇದೆ, ಲಕ್ಷ್ಮಿ SAG ಗ್ರೂಪ್ ಅಂತ, ಇದೆಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರ ಹತ್ರ ಹ್ಯಾಂಡ್ ರೋಲ್ಡ್ ಅಗರ್ಬತ್ತೀಸ್. ಇದು ರೆಡ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಇದು ನ್ಯಾಚುರಲ್ ಮಸಾಲೆ. ಇದು ಸೊಳ್ಳೆಗೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ಥರ ಕೆಮಿಕಲ್ ಇಲ್ದಿರ ಮಾಡಿರೋ ಅಂತ ಸೊಳ್ಳೆ ಬತ್ತಿ. ಇದು 2 ಅವರ್ ಉರಿಯುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಪಾರಿಜಾತ ಅಂತ ಧೂಪ, ಆಮೇಲೆ ಲ್ಯಾವೆಂಡರು, ಆಮೇಲೆ ಹರ್ಬಲ್ ಪರ್ಫ್ಯೂಮ್ ಇದೆ. ಇದು ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ 12 ಅವರ್ಸು. ಇವಾಗ ಡಿಯೋಡ್ರೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಕೆಮಿಕಲ್ ಇರುತ್ತೆ, ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರ ಕೆಮಿಕಲ್ ಇಲ್ಲ. 12 ವರ್ಷ ಸುಗಂಧಿತವಾಗಿರುತ್ತೆ ನಮಗೆ. ಆಮೇಲೆ ಇದನ್ನು ತುಪ್ಪದಿಂದ ಮಾಡಿರೋ ಅಂತ ಲಿಪ್ ಬಾಮ್. ಇದು ಯಾವುದೇ ಥರ ಕೆಮಿಕಲ್ ಬಳಸಿಲ್ಲ. 2 ಥರ ಫ್ಲೇವರ್ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಕ್ರ್ಯಾಕ್ ಕ್ರೀಮ್ ಇದೆ, ಇದ್ರೂ ತುಪ್ಪದಿಂದಾನೇ ಮಾಡಿರೋದು.
ಇದೆಲ್ಲ ಕೌಡಂಗಿಂದ ಮಾಡಿರೋ ಅಂತ ಐಟಮ್ಸ್. ಇದು ದೇಸಿ ಹಸುವಿನ ಸಗಣಿಯಿಂದ ಮಾಡಿರೋ ಅಂತ ವಿಗ್ರಹಗಳು. ತೋರಿಸಿ ಸರ್. ಇದು ತೋರಣ ಮತ್ತೆ ಕೀ ಚೈನ್ಸು, ಇದು ಸರ ಮತ್ತೆ ವಿಗ್ರಹಗಳು. ಇದೆಲ್ಲ ಎಕೋ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬಯೋಡಿಗ್ರೇಡಬಲ್ ಐಟಮ್ಸ್. ಅಲ್ಲ, ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಎಣ್ಣೆ ಹಾರಿಸೋರು. ಹೌದು. ಏನ್ ಹೇಳ್ತೀರ ನೀವು? ನಾವು ಏನ್ ಹೇಳೋದು, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇದೇ ತರ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಾರ್ಗು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಾರ್ಗು ಒಂದು ಬಂದು ಏನಾದ್ರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನ ನಾವು ಶೋಕೇಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ प्रति वर्ष सर। एनी हैरिस को सबसे पहले है धन्यवाद, क्योंकि इतना अच्छी तरह से जो ऑर्गेनाइज किया है, और सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है कि लोगों को आगे और ऊपर लाने के लिए सबसे ज्यादा जरूरी है लाइफ में हेल्थ तो जरूरी है, हेल्थ के साथ साथ वेल्थ भी बहुत जरूरी है। तो लोगों को ये बिजनेस करा रहे हैं, इन्होंने एग्जीबिशन लगाया है, इतने सारे लोगों ने एग्जीबिशन अपनी अलग अलग जो भी अपना बिजनेस है यहाँ पे वो प्रेजेंट कर रहे हैं 2 दिन के लिए। और आप देख सकते हैं कि इतना वेरी वेल ऑर्गेनाइज है, स्पेशली एग्जीबिटर के लिए जो भी इन्होंने लगाया है, वेंडर्स के लिए सॉरी, तो वेंडर्स के लिए इन्होंने ब्रेकफास्ट भी दे रहे हैं, लंच भी दे रहे हैं, टी कॉफी भी है, और प्लस इतना बड़ा एक प्लेटफॉर्म मिल रहा है जो नंदन ग्राउंड फुटबॉल ग्राउंड है यहाँ पे ऑस्टिन टाउन में। तो मैं कहती हूँ ना कि कहते हैं कि हम लोगों को कब तक हेल्प करेंगे, इन्होंने सिखाया है अर्निंग के लिए एक प्लेटफॉर्म भी चाहिए। तो इन्होंने मतलब लोग बातें करते हैं, ये हमेशा हर साल करके बताते हैं। तो लास्ट ईयर मैंने यहाँ पे स्टॉल लगाया था और बहुत मतलब अच्छा लगा था। तो इस बार मैंने 60 मतलब हमारा एक ग्रुप है, तो मैंने उनको बोला कि लेट्स हम लोग यहाँ पे एग्जीबिशन लगाते हैं। तो यहाँ पे 2 दिन का एग्जीबिशन है, ऑस्टिन टाउन नंदन ग्राउंड फुटबॉल ग्राउंड भी कहा जाता है। और सब लोग आप आए यहाँ पे, इन लोगों का उत्साह बढ़ाएं। देखो, करने वाले ने तो काम कर दिया है और हमने भी मेहनत लगा दी है। अब ये है कि आप आए और इनका थोड़ा बहुत उत्साह बढ़ाएं, बिजनेस बढ़ाएं। और सब लोगों को बहुत बहुत थैंक यू कहती हूँ, स्पेशली दिस टीम, हैरिस सर की जो टीम है। मतलब बोलते कि हो जाएगा, मैं कल आई कि अरे मैडम बोलिए और क्या चाहिए, हो जाएगा, हाँ चलो ये भी हो जाएगा। मतलब इतना अच्छी तरीके से कर रहे हैं ना, वो शब्द बहुत कम रहेंगे। मैं तो कहती हूँ कि इन्होंने करके बताया, वो बहुत थैंक्स है और ग्रेटिट्यूड है उनके लिए। और हमेशा हर साल ये करते रहें। आप हमेशा इस तरह हमको जनता को हेल्प करें। जो नेता का काम रहता है कि वो जनता की हेल्प करता है और ये करके बताते हैं। गॉड ब्लेस यू हैरिस जी, और हमेशा आप जीते और आप हमेशा हेल्दी रहें, दिल से दुआ है आपके लिए। कर्नाटक या साउथ इंडिया में बहुत सारे विधायक हैं, ऐसे विधायक तो बहुत कम है, बहुत कम बोले तो लाख में एक है। इसे क्या कहना चाहते हैं, इनके बारे में क्या? देखिए, ये हैरिस सर जो हैं, मेरे हिसाब से है ना, जिसको करना रहता है वो करता है, वो बोलता नहीं है, ये करके बता देते हैं। तो इनको किसी को प्रूफ करने की जरूरत नहीं है, हमेशा करके बताते हैं। तो ये बात बहुत अच्छी है। और मैं भी शांति नगर में 10 साल से रह रही हूँ, कभी भी कुछ भी इश्यू है, एक फोन उनकी टीम को पर्सन को किया है और इमीडिएटली आके वो मतलब ठीक कर लेते हैं। समझो कुछ भी प्रॉब्लम है, चलो रोड का है या फिर कुछ कहाँ पे ड्रेनेज का कुछ भी प्रॉब्लम है, किसको कुछ इश्यू हो गया, तो उसका इमीडिएटली एक्शन लिया जाता है। ये मैंने यहाँ पे देखा है और अच्छा है, इट्स वेरी गुड एंड रियली थैंक यू एनी हैरिस सर। विधायक होना चाहिए आपका। हाँ, अगर हम लोगों को बताते हैं कि इससे कितनी दुआ मिलती है, काम तो करते हैं। देखो, हम लोग है ना पैसे कमा लेंगे, हम दुआ नहीं कमा सकते। मैं कहूंगी हैरिस सर तो बहुत दुआ कमा रहे हैं, तो कहते हैं कि दुआ कमाओ, बाकी का काम तो अपने आप हो जाएगा। कितने दिन का है मैडम ये 2 दिन का है इवेंट यहाँ पे। और माई सेल्फ आई एम डॉक्टर अंजलि जैन फ्रॉम बैंगलोर। आई एम अ मेंटल हेल्थ कोच और मेरा क्लिनिक साम्राजपेट में है। तो थैंक यू सो मच ऑल ऑफ यू। और ह्यूमैनिटी, वो जो वर्ड ह्यूमैनिटी है, यहाँ पे आप देख पा रहे हैं, द फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी। फेस्टिवल ऑफ ह्यूमैनिटी, ह्यूमैनिटी क्या है? यहाँ पे सब लोग एक तरह के हैं, इंसानियत का रिश्ता है। यहाँ पे धर्म नहीं है, यहाँ पे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हमारे जैन सब लोगों ने स्टॉल लगाया है। तो ह्यूमैनिटी क्या? इंसानियत का धर्म उन्होंने निभाया। जब इंसान प्रेम की भाषा समझ सकता है, इंसानियत की भाषा समझ सकता है, तो बस इस दुनिया में सब कुछ अच्छा है। लाइफ इज वेरी ब्यूटीफुल। थैंक यू सो मच एंड थैंक यू यूनिवर्स। ये बताइए सर,
ये साउथ इंडिया में देखा जाता है कि ऐसे विधायक कहीं भी नहीं मिलेंगे, जहाँ शांति बेंगलुरु के शांति नगर में एन ए हैरिस फाउंडेशन से एन ए हैरिस साहब जो प्रोग्राम कर रहे हैं, बहुत बड़ी एक मिसाल है। क्या कहना चाहिए सर? हमारा नाम सैयद सलीम है, हमें नील चंद्रा वार्ड प्रेसिडेंट है। हमें बहुत परसों से कांग्रेस पार्टी में है। इतना चीज, इतना बदलाव, इतना चीज आदमी लोग को दिखला सकते हैं क्या? एक एमएलए बनने के बाद इतनी खूबी दिखा सकते हैं क्या बोल के हम लोग नहीं सोचे थे। जैसे कि अभी तो ये एग्जीबिशन जो चल रहा है बहुत बेहतरीन से बेहतरीन है, तो हम लोग ये सब नहीं सोचे थे कि ये ग्राउंड के अंदर इतना सब चेंज अप ला सकते हैं। साल में एक बार जैसे कि हमारे साहब का बर्थडे जन्मदिन रहता है, तो अच्छे से अच्छे ऐसे एग्जीबिशन से, अच्छे से अच्छे प्रोग्राम से, स्पोर्ट्स में, हर चीज में साल में एक बार हमारे को ऊर अब्बा बोलते हैं ना, जैसे ऊर अब्बा बोलते हैं वैसा हमारे को सब नजर आता है। सर बहुत बेहतर से बेहतर काम करते हैं हमारे एमएलए, और हमारे शांति नगर के अंदर बहुत बेहतरीन से बेहतरीन बदलाव लाके है जो पहले नहीं दिखते थे हम लोग। तो ऐसा 224 एमएलए में भी हमारा एमएलए जैसे कोई एमएलए हमारे कर्नाटक स्टेट के अंदर नहीं रहेंगे शायद। जय हिंद, जय कर्नाटक। ಏನ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀರಾ? ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಇದು ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಮ್ಮ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫ್ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ, ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದ ಎನ್ ಎ ಹ್ಯಾರಿಸ್ ಅನ್ನ ಒಂದೊಂದು ವರ್ಷನೂ ಈ ತರ ಕೋಟಿಗಳು ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಜನಗಳೆಲ್ಲ ಒಂದು ಸೇರಿಸಿ ಏನೋ ಒಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನಾವು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಡೋದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಶಾಸಕರಿದ್ದಾರೆ, ಮಿನಿಸ್ಟರ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸು ಬರ್ತಲ್ಲ ಈ ಸರ ಜನಗಳನ್ನ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಆ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಅಂತ ಒಂದು ಮೀನಿಂಗು ಅದನ್ನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿತಾ ಇದಾರೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು. ಬೆಳಗ್ಗೆ DCP ಸಾಹೇಬ್ರಾಗ್ಲಿ, ಓಕೆ, ನಮ್ಮ ಶಾಸಕರು ಹ್ಯಾರಿಸನ್ ಅವರು ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಅಕ್ಕ ಬಂದಿದ್ರು, ಅವರು ತಂದೆ ಬಂದಿದ್ರು, ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಲ್ಲ ಬಂದು ಇವತ್ತು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಒಂದು ಓಪನಿಂಗ್ ನಡೆತು. ಇವತ್ತು ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಲ್ಗಳಿಗೂ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜನ, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಲೈವ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಸಾವಿರಾರು ಜನ ಲೈವ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ನೀವು. ಓಕೆ, ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಕೌಂಟೆಡ್ ರೇಟ್ ಅಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಐಟಮ್ಸ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಐಟಮ್ಸ್, ಅದು ಸ್ಪೆಷಲಿ ಆರ್ಗಾನಿಕ್. ಸೊ ಆರ್ಗಾನಿಕ್ ಎಲ್ಲರೂ ಹಿಂದೆ ಬುದ್ಧಿ ನನಗೆ ಹೆಲ್ತ್ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರೂ ಬಯಸೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಈ ತರ ಆರ್ಗಾನಿಕ್ ಎಲ್ಲಿಂದ ನಾರ್ತ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಲ್ಲಿಂದನೋ ಬಂದಿದೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಖಂಡಿತ ಈ ತರ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆ ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳಾಗ್ಲಿ. ಇನ್ನು ದೇವರು ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಆಯುಷು ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಈ ತರ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫ್ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿತಾರೆ ನೋಡಿ. ಅದು ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿಗೆ ತುಂಬಾ ಜನಕ್ಕೆ ಮೀನಿಂಗೇ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ವಿ ಆಲ್ ಪ್ರೇ ಫಾರ್ ಹಿಮ್ ಫಾರ್ ಹಿಸ್ future, and we want him to become a minister soon, because now he's having all capability. And recently ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಅವಾರ್ಡ್ ಸಿಕ್ತು, ಪ್ರೈಡ್ ಆಫ್ ಕರ್ನಾಟಕ, ಓಕೆ, ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ಇಂದ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಅವಾರ್ಡ್ ಸಿಕ್ತು. ಇದು ಈಸ್ ದ ಪರ್ಸನ್ ಫಾರ್ ಎಲಿಜಿಬಲ್ ಫಾರ್ ದ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ. ಸೊ ವಿ ಆರ್ ಪ್ರೌಡ್ ಟು ಬೀಯಿಂಗ್ ವಿತ್ ಹಿಮ್. ವಿ ಆರ್ ಆಲ್ವೇಸ್ ಪ್ರೇ ಫಾರ್ ಹಿಮ್ for his success, and his success is our success. Jai Hind, Jai Karnataka. I am Ravi from Jogpalya. I am a minority block president and Government of Karnataka guarantee scheme member. Thank you. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸಮಸ್ತ ಮಹಾಜನತೆಗೆ ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು, ಮತ್ತೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಂತಿನಗರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಳೆದ 2008ರಿಂದ ಏನು ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಆಫ್ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಮಾನವೀಯತೆಯ ಹಬ್ಬ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರು ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರದ BDA ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಹ್ಯಾರಿಸ್ ಅಣ್ಣನವರು 15 ದಿನಗಳ ಕಾಲ ಇಲ್ಲಿ ಮಾನವೀಯತೆಯ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈ ವರ್ಷವೂ ಸಹ ಅದನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10ರಿಂದ ರಾತ್ರಿ 8ರ ತನಕ ಹ್ಯುಮ್ಯಾನಿಟಿ ಎಕ್ಸಿಬಿಷನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಸುಮಾರು 150 ಸ್ಟಾಲ್ಗಳನ್ನ ಹಾಕಿ ಜನರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತುಗಳು, ಮತ್ತೆ ಕರಕುಶಲ ವಸ್ತುಗಳಿರ್ಬೋದು, ಅದು ಕೃತಕ ಆಭರಣಗಳಿರ್ಬೋದು, ಮತ್ತೆ ಇನ್ನಿತರ ಗೃಹೋಪಯೋಗಿ ವಸ್ತುಗಳನ್ನ, ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವನ್ನು ಸ್ಟಾಲ್ಗಳನ್ನ ಹಾಕಿ ಇವತ್ತು ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಬೇಕು, ಒಂದು ರಿಯಾಯಿತಿ ದರದಲ್ಲಿ
ಎಲ್ರಿಗೂ ಸಿಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಅದು ಉತ್ತರ ಭಾರತ ಇರ್ಬೋದು, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಇರ್ಬೋದು, ಆಗ್ನೇಯ ಭಾರತ ಇರ್ಬೋದು, ಈಶಾನ್ಯ ಭಾರತ ಇರ್ಬೋದು, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಭಾರತ, ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ದಕ್ಷಿಣ ಕರ್ನಾಟಕ ಇರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿಯ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ನಮ್ಮ ವೈವಿಧ್ಯಮಯ ವಸ್ತುಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಲವಾರು ವಸ್ತುಗಳು ಕೂಡ ಸ್ಟಾಲ್ಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ನಾನು ನಮ್ಮ ಜನರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದ್ರೆ, ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ತಮ್ಮ ಸಮಯವನ್ನ ಬಿಡುವು ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸಮೇತವಾಗಿ ಈ 150 ಸ್ಟಾಲ್ಗಳನ್ನ ಏನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ಈ ಸ್ಟಾಲ್ಗಳಲ್ಲಿ ಬಂದು ತಮಗೆ ಬೇಕಾದಂತ ವಸ್ತುಗಳನ್ನ, ಅದು ಆರ್ಗಾನಿಕ್ ವಸ್ತುಗಳು ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಒಂದು ಮಿನಿ ಇಂಡಿಯಾ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ವಸ್ತುಗಳು ಇಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜಾತಿಗಳು, ಧರ್ಮಗಳು, ಎಲ್ಲಾ ರಾಜ್ಯಗಳು ವೈವಿಧ್ಯಮಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪದಾರ್ಥಗಳು ಸಿಗ್ತವೆ. ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ತಾವು ಒಂದು ಬಾರಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಒಂದು ಹೊಸ ಊರಿಗೆ ಬಂದಂತಾಗ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಇದಕ್ಕೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವು ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಹ್ಯಾರಿಸ್ ಅಣ್ಣನವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಬೇಕು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿ, ಈಗ 5ನೇ ತಾರೀಕು ಕನ್ನಡ ಹಬ್ಬ ಇದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಕನ್ನಡದ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕನ್ನಡದ ನೆಲ, ಕನ್ನಡದ ಜಲ ಮತ್ತು ಕನ್ನಡದ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಮತ್ತು ಅವತ್ತು ಕೂಡ ಸುಮಾರು 50,000 ಜನ ಸೇರುವಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹ್ಯಾರಿಸ್ ಅಣ್ಣನವರಿಗೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೊಸ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಅವ್ರಿಗೆ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಸಿಗಬೇಕು, ಮಂತ್ರಿಗಳಾಗಬೇಕು, ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಎನ್ ಎ ಹ್ಯಾರಿಸ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಯಶಸ್ಸಾಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ.